स्पर्धा परीक्षा मध्ये आपले स्वागत। आपण स्कॉलरशिप, नवोदय आणि पोलीस भरतीसाठी एक बेसिक गणिताची सिरीज सुरू केलेली आहे। आज आपण फक्त स्कॉलरशिप आणि नवोदय यासाठीचे काही प्रश्न बघणार आहोत। एक प्रश्न बघितला मी आलेला, त्याच्यामध्ये 2-4 वर्ड्स आहेत। एक आहे भागाकार, त्याच्यानंतर आहे भाज्य, त्याच्यानंतर आहे भाजक आणि त्याच्यानंतर आहे बाकी। या 4 शब्दांवरती काही प्रश्न विचारलेले आहेत। मग तुम्हाला पहिल्यांदा हे 4 शब्द माहिती पाहिजे, नेमकं कशाला काय म्हणतात। तर बघा, मी आता 2415 ही संख्या लिहिली। आता 2415 ही संख्या जी लिहिली तिला आपण 3 ने भाग देऊया। ओके, मग 3 ने भाग देत असताना 3 ने पूर्ण भाग जाईल, बाकी उरणार नाही, म्हणून आपण एक काम करूया, 2 ने भाग देऊया। 2 ने भाग देत असताना पहिला दिला 2 1 1 चा भाग, नंतर खाली उरले 0, वरचे 4 खाली घेतले। वरचे 4 खाली घेतल्याच्या नंतर 2 ने परत 2 दोन्ही 4, खाली उरला 0, वरचे 1 खाली घेतले। आता वरून एक अंक खाली घेतल्याच्या नंतर भाग द्यायचाच, जात नसेल ह्या 2 ने भाग जात नाही, मग 0 चा भाग द्या। इथे लिहायचे 10 ठिकाणी 0, खाली उरला 1। आता वरचे 5 खाली घ्या, नंतर 2 ने भाग दिला 2 7 14, 2 7 14, खाली उरला 1। ओके, आता बघा, हे जे आहे की ज्याने आपण भाग दिला त्याला म्हणायचं आहे भाजक। काय म्हणायचं आहे? भाजक। ओके, ज्याने भाग दिला त्याला म्हणायचं आहे भाजक। त्याच्यानंतर ज्याला भाग दिला त्याला म्हणायचं आहे भाज्य। काय म्हणायचं आहे? भाज्य। ओके, ज्याने भाग दिला त्याला भाजक म्हणायचं, ज्याला भाग दिला ते भाज्य। जे तुमचं उत्तर आलं 1207 तो झाला भागाकार आणि ही झाली बाकी। परत एकदा बघा, पुन्हा एकदा एक प्रश्न घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला हे भाज्य, भाजक, भागाकार वगैरे हे सर्व कळेल। मी असं म्हटलंय की 7912 भागेला 3, 3 दोन्ही 6, खाली उरला 1, वरचे 9 खाली घेतले, 3 7 18, खाली उरला 1, वरचा 1 खाली घेतला, नंतर परत 3 त्रिक 9, खाली उरले 2, वरचे 2 खाली घेतले, 3 7 21, खाली उरला 1। ओके, आता या ठिकाणी बघा, हा जो आहे 2637 याला म्हणायचं भागाकार, ज्याला भाग दिला त्याला म्हणायचं भाज्य। त्याच्यानंतर ज्याने भाग दिला त्याला म्हणायचं भाजक। भाजक नाही बरं, भाजक। ओके, नंतर जे काही खाली उरले त्याला म्हणायचं आहे बाकी। ओके, अशा पद्धतीनं भागाकार, भाजक, भाज्य आणि बाकी। परत एकदा रिपीट करतोय बघा, ज्याने भाग दिला तो भाजक, ज्याला भाग दिला तो भाज्य, जे उत्तर आलं तो भागाकार आणि जे खाली राहिले ती बाकी। बाकी सगळ्यांना माहिती आहे, भागाकार माहिती आहे, भाज्य आणि भाजक ह्या दोन मध्ये थोडंसं कन्फ्युज होत आहे। ओके, मग आता असा प्रश्न विचारला जातो बघा की त्या ठिकाणी एका गणितामध्ये भागाकार 2637 आहे, त्याच्यानंतर भाजक 3 आहे आणि बाकी 1 आहे। तर भाज्य काढा। भाज्य किती? परत बघा, एक प्रश्न दिलेला आहे नवनीत मध्ये की भागाकार 2006 सेम असा नाहीये, म्हणजे सेम हाच नाहीये, संख्या वेगळ्या आहेत, परंतु अशा पद्धत भागाकार 2637, भाजक 3, बाकी 1, तर भाज्य किती?
बघा आता काय करायचं, आपला भाज्य किती आला पाहिजे 7912. मग काय करायचं बघा, याच्यासाठी एक सूत्र आहे, भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. आता हे आपण करूया बघा, भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार प्लस बाकी किंवा अधिक बाकी. परत बघा, तुम्हाला काहीच काढायला सांगितलंय, भागाकार दिला, भाजक दिला, बाकी दिली आणि भाज्य काढायला सांगितलं, ही संख्या काढायला सांगितली. मग त्याच्यासाठी सूत्रच पाठ करून ठेवायचं, भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. मग भाजक जो आहे तो आहे ते 3, भागाकार आहे 2637 आणि बाकी आहे 1. आता एक प्लसचं चिन्ह आहे, एक गुणाकाराचं आहे, एक मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, एक गुणाकार आणि एक बेरीज असं चिन्ह असल्यावर पहिल्यांदा गुणाकार करायचा, ते सुद्धा घेऊया आपण. सध्या इथे एवढं लक्षात ठेवा, एक गुणाकार आणि एक बेरीज आहे, पहिल्यांदा गुणाकार करायचा. मग आपण या ठिकाणी गुणाकार करून बघूया, 2637 गुणेला 3 यांचा गुणाकार करून टाकायचा. 3 7 21, 4 2, 3 त्रिक 9 1 10, चाला 1, 3 7 18 1 19, चाला 1, 3 2 6 1 7, 7000 सॉरी कुठेतरी चुकलं आपलं, 2637 2637, 3 7 21, 4 2, 3 त्रिक 9 9 2 11, इथे 9 2 11. त्याच्यानंतर बाकी आले, बाकी उरले 1, 3 7 18 18 हे 1 19, 9 इथे लिहिले 1 बाकी, 3 2 6 6 हे 1 7, 7911 हा आला ह्या दोघांचा गुणाकार. 7911 अधिक 1 बरोबर 7912. बघा आलं काय काय करायचं, परत एकदा बघा, तुम्हाला भागाकार दिलेला आहे, भाजक दिलेला आहे आणि बाकी दिलेली आहे आणि भाज्य काढायचा. तर भाज्य बरोबर भाजक आणि भागाकार ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यात ही बाकी मिळवायची. संपला विषय. भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायची. आता नवनीत मध्ये एक प्रश्न दिलेला आहे बघा, तर सेम तो प्रश्न घेऊया, छोटा दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय, भाजक 51 ओके, नंतर भागाकार 16 आणि बाकी 27 असल्यास भाज्य काढा. ओके, आता काय करायचं, भाज्य बरोबर भागाकार गुणेला भाजक अधिक बाकी. याच्यामध्ये असं मागे पुढे जर झालं तरी चालतं, भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी असं जरी लिहिलं तरी चालेल. फक्त भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायचं हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायची. मग भाजक किती आहे 51, इथं भाजक किती आहे 51, भागाकार किती आहे 16 आणि बाकी किती आहे 27. मी सांगितलं तुम्हाला अगोदर गुणाकार करायचा, मग 16 1 16, हातचाला 1, 16 पंच 80 ओके, 80 आणि 1 81 अधिक 27. आता यांची बेरीज करायची, 6 आणि 7 13, हातचाला 1, 2 आणि 1 3, हातचालेला 1 4 आणि 8 जसेच्या तसे तुमचं उत्तर येईल 843. परत एकदा बघा, भाजक दिलाय, भागाकार दिला आणि बाकी दिली, मग भाज्य कसा काढायचा हा असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. काय करायचं, परत रिपीट करा, भागाकार गुणेला भाजक अधिक बाकी किंवा भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी, दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायची. दोघांचा गुणाकार त्या ठिकाणी 816 झाला
अधिक 27 816 आणि 27 843. ओके, अशा पद्धतीनं ज्या आपण काय करतोय अगोदर मी एका प्रश्नाचा अभ्यास करू लागलो नवोदयच्या आणि तो एक एक प्रश्न तुम्हाला क्लिअर करून देऊ लागलो एका व्हिडिओमध्ये. नंतर आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करू, त्याच्यामध्ये असे प्रश्न टाकेल त्यावेळेस तुम्हाला ते आले पाहिजे. तुम्ही काय करा, समजा आता माझे 6 व्हिडिओ आतापर्यंत अपलोड झाले, हा 7वा आहे. मग एका दिवशी नाही आला व्हिडिओ तर काय करायचं, हे मागचे जे व्हिडिओ आहेत ते परत परत बघायचे आणि ते मागच्या भागांमध्ये आपण काय काय दिलेली माहिती आहे ती परत परत रिवाइज करा, परत परत ते ऐका, म्हणजे तुम्हाला ते विसरणार नाही. ओके, धन्यवाद.